चंद्रपूर जिल्ह्याची आराध्य दैवत माता महाकालीच्या यात्रेला 19 मार्चपासून सुरुवात होत आहे। त्याची तयारीसाठी कमिशनर आणि स्थानिक आमदार किशोर जोरगेवार या ठिकाणी उपस्थित आहे। या ठिकाणची पूर्ण पाहणी केली जात आहे, कारण की या यात्रेकरता मराठवाडा असेल, तेलंगणा असेल, विविध भागातून नागरिक येत असतात आणि त्या नागरिकाची कुठे गैरसोय होऊ नये त्यासाठी या ठिकाणी पाहणी केली जात आहे। कोणती पुरी व्यवस्था राहू नये यासाठी या ठिकाणी पाहणी केली जात आहे आणि विशेष करून काय काय इथं तयारी करण्यात येणार आहे आपण आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून जाणून तो काय काय नेमकी तयारी करण्यात येणार आहे। इथे गेल्या शेकडो वर्षापासून जी महाकालीची यात्रा या ठिकाणी होते, त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये यात्रेकरू भाविक या ठिकाणी येतात आणि जेव्हा लाखोच्या संख्येने भाविक येत असतात तर त्याला अनुषंगिक व्यवस्था या झाल्या पाहिजे, कारण की शेवटी हे येणारे भाविक आपले पाहुणे आहेत। त्या दृष्टिकोनातून हा संपूर्ण परिसर स्वच्छ करणे, या ठिकाणी पाण्याच्या व्यवस्था करणे, या ठिकाणी शौचालय त्यांच्यासाठी देणे, इलेक्ट्रिफिकेशन, कायदा सुव्यवस्था आणि एकंदरच ही नदी झरपट नदी याचं स्वच्छता, महिलांसाठी या ठिकाणी टॉयलेट आणि स्नानगृह या सगळ्या व्यवस्था, रस्ते जे बाजूला पूर्ण येणारे या सगळ्या व्यवस्थांचं आम्ही काम सुरू झालेलं आहे। मी आणि कमिशनर साहेब या कामाची आम्ही पाहणी करत ज्या पुन्हा याच्यापेक्षा अधिक काय सुधारणा करता येईल या दृष्टिकोनातून ही पाहणी आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी आयुक्त साहेब आहे, नेमकी काय व्यवस्था करण्यात येणार आहे आपल्याकडून महानगरपालिकेतर्फे? येणारे महाकाली यात्राच्या अनुषंगाने महानगरपालिकातर्फे जे भाविक येतात त्यांच्यासाठी पाणी पुरवठा योजना आणि ते स्वच्छता विभागामार्फत साफसफाई करायच्या आणि जे दुकान टाकतात त्यांच्यासाठी आपण लाइटिंगच्या व्यवस्था, हे सगळं स्नानगृहाच्या व्यवस्था आणि झरपट नदीवरून ते घाटाच्या व्यवस्था, हे सर्व व्यवस्था आपण करतो। आणि जे कायदा व सुव्यवस्था असण्यासाठी एक कंट्रोल रूमच्या व्यवस्था करतो आपण आणि टोल फ्री नंबर पण आपण देतो। जे भाविक येतात त्यांना काही तक्रार करायच्या, काही अडचण, काही समस्या असेल ते पण आपण करतो आणि वैद्यकीय व्यवस्था पण आपण ठेवतो, जेणेकरून भाविकांचा पीसफुल त्यांचं दर्शन होतात असं आपण सर्व तयारी केलेली आहे। आपण बघितलं विदर्भामध्ये सर्वात जास्त तापमान चंद्रपूर जिल्ह्याचे असतो ना, अशा अनुषंगाने भर उन्हाळ्यात हे यात्रा असते, तर त्याची काय व्यवस्था करण्यात येणार आहे? तर आपण बऱ्यापैकी आपण जे भाविक येतात त्यांच्यासाठी मंडपाच्या व्यवस्था केलेले आणि ठिकठिकाणी शहरामध्ये आणि यात्रा मैदानामध्ये आपण पिण्याच्या पाण्यासाठी सिंटेक्सचा व्यवस्थापन केलेलं आहे। प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे चित्र दिसून येत आहे। महाकाली यात्रेसाठी लाखो भाविक येत असतात आणि त्यांची कुठेतरी गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज असून आता पुढच्या काळात यात्रेला सुरुवात होणार आहे। निलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।